शेवग्याच्या पानाची चटणी चवीला की नाही इतकी भन्नाट लागते आणि घरात लागणाऱ्या जेवढ्या पण वस्तू आहेत त्या मी सगळ्या छायाकार्ट.com यांच्या वेबसाईटवरून ऑर्डर करते आणि ह्यांच्याकडे की नाही फ्रेश होममेड हजारोपेक्षा जास्त प्रोडक्ट्स अवेलेबल आहे. तर ह्या पावटी शेवग्याच्या पानाची पावडर आणि बीटरूट पावडर मी ऑर्डर केलेली. मग या की खायला आणि कशी बनवायची चला की बघूया. तर सगळ्यात आधी की नाही टप्प्याटप्प्यानं हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि शेंगदाणे चट्टाटं भाजायचं आणि असं पिलटीत काढून घ्यायचं. त्याच्यानंतर तीळ, सुकलेली लाल मिरची, खोबरं, लसूण आणि कढीपत्ता खरपूस भाजा. आता हे सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात काढायचं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, हिंग घालून मिक्सरला जाडं भरडं आधी वाटून घ्या. जी मी पावडर ऑर्डर केली होती की नाही शेवग्याच्या पानाची ती 1 चमचा घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. झाली बघा आपली चटणी तयार. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या आवडीचे प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे असतील तर लावा हजेरी छायाकार्ट.com यांच्या वेबसाईटला व्हिजिट करून. आता आपली चटणी तर तयार आहे. ऊन भाकरी किंवा चपाती भाताबरोबर द्यायचा दणका आणि लावायची हजेरी. लाईक